शिळ्या भातापासून अगदी मऊ लुसलुशीत थालीपीठ बनवा, अगदी चविष्ट आणि अप्रतिम असे। तर शिळ्या भातापासून छान असे थालीपीठ तयार होतात। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जर फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच पेजला फॉलो करायला विसरू नका। तर मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर शिळ्या भातापासून हा मी नाश्ता तयार केलेला आहे। खूप चविष्ट आणि झटपट रेसिपी तयार होते। चला तर आपण उशीर न करता रेसिपी स्टार्ट करूया। तर सर्वात आधी आपल्याला बाउलमध्ये घ्यायचा आहे भात। तर 1 वाटी हा राईस मी घेतलेला आहे। तर हा शिळा राईस आहे, ते ताजा राईस वापरला तरीही चालतो। तर आता 1 वाटी राईस घेतलेला आहे, त्यासाठी आपण 1.5 वाटी इथे गव्हाचं पीठ टाकायचं आहे। तर ह्या प्रमाणात बनवा, अतिशय मऊ लुसलुशीत असे थालीपीठ तयार होतील। तर 1.5 वाटी पीठ मी इथं टाकत आहे। तर इथे हे गव्हाचं पीठ आहे आणि ह्याच बरोबर आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा इथे वापरायचा आहे। जर हिरव्या मिरचीचा ठेचा स्किप करायचा असेल तर त्या जागी इथे लाल मिरची पावडर किंवा लाल तिखट साठवणीचं कोणतेही टाकू शकता। तर आता इथे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। 1 चम्मच जिरं आणि धन सम प्रमाणात घेतलेले आहे, दोन्ही सेम प्रमाणात, आणि त्याला अशा प्रकारे बारीक मी खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतलं आहे। तर हे 1.5 चम्मच टाकलेलं आहे मी, कारण त्यांनी टेस्ट खूप छान येते। आणि आता इथं अर्धा चम्मच आपल्याला हळद टाकायची आहे। त्याचबरोबर आता इथं आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथं थोडीशी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे। तर आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला एक अंदाज कळेल की यामध्ये आपल्याला किती दही टाकायचं आहे। तर इथे आपण पाण्याचा वापर करायचा नाही, दही वापरायचं आहे, म्हणजे त्याच्याने चव पण छान होईल आणि चांगले मऊसूत असे आपले थालीपीठ होतील। तर इथं तुम्ही बघू शकता भातामध्येच बऱ्यापैकी पाणी आता ऑब्झर्व केलेलं आहे पिठाने, आणि आता आपल्याला लागल तसं आपण यामध्ये दही टाकायचं आहे। तर स्टार्टिंगला मी 1 चम्मच दही टाकून छान असं मळलेलं आहे। तर आता हा घट्टसर झालेला आहे थोडासा गोळा। तर पुन्हा यामध्ये आपल्याला 1 चम्मच दही टाकून मी पुन्हा याला छान मळून घेते। तर जसं आपण चपात्या करण्यासाठी पीठ मळतो त्याच प्रकारे ह्याला आपल्याला मळून घ्यायचं असतं। तर बघा इथे पिठाचा गोळा माझा तयार झालेला आहे आणि अगदी 2 ते 2.5 चम्मच फक्त दही याला लागलेला आहे। तर याला मी 10 मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता, आणि 10 मिनिटांनी बघू शकता अतिशय मऊ असं पडलेलं आहे। तर आता आपण ह्याचे थालीपीठ लाटायला घ्यायचे आहे। तर आपण एक गोळा घेऊया आणि त्याला आपल्याला लावायचं आहे हलकंसं कोरडं पीठ गव्हाचं। तर इथं आपण तेलही वापरू शकतो किंवा मग पिठाने असे लाटून घ्यायचे आहे। तर जशी आपण पोळी करतो त्याच प्रकारे इथे लाटणीने लाटून घ्यायचं आहे। तर हे थालीपीठ आहे ना, खूपच चविष्ट असे बनतात। आणि जर रात्रीचा भात उरला तर त्याला एक आपण फोडणीचा भात करून खातो, आणि हा एक ऑप्शन खूप चांगला आहे। आणि ह्याला आपण छान प्रकारे चहासोबत हे थालीपीठ खूपच अप्रतिम असे लागतात। तर इथं बघा थालीपीठ आपलं लाटून रेडी झालेलं आहे, आणि तवा पण मी गरम करून घेतलेला आहे। तव्यावर हलकंसं मी तेल टाकलेलं आहे, आणि आता हे थालीपीठ आपल्याला अशा प्रकारे लाटून झालं की आपण तव्यावरती टाकूया। तर याला बघा अशा प्रकारे पातळ लाटायचं आहे, एकदम पातळ अशी बघा लाटून घेतलेली आहे मी, आणि तव्यावर टाकलं आहे। सेम चपातीसारखंच याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे सर्व साईडनी। तर यावरती तेल किंवा तूप किंवा बटर याने आपण हे छानपैकी भाजून घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता बघा अशाच प्रकारे सर्व मी भाजून घेणार आहे, आणि अशाच प्रकारे सर्व थालीपीठ आपल्याला रेडी करायचे आहे। अतिशय कडक असे होत नाही, मस्त मऊसूत असे होतात। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व थालीपीठ बघा मी अशाच प्रकारे करून घेतलेले आहेत। तर एकदम मऊसूत असे झालेले आहेत। तर ह्याला मस्त आपण चहासोबत खाऊ शकतो किंवा दहीसोबत सॉससोबत, हे खूपच चविष्ट लागतात। तर नक्कीच सकाळच्या नाश्त्याला एकदा करून बघा किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला बनवले तरीही चालतात। खूपच मऊ असे झालेले आहे, लुसलुशीत तुम्ही पाहू शकता। आणि अगदी बघा असं वाटत नाही की हे शिळ्या भातापासून बनवलेले आहेत, छान असे झालेले आहेत। तिथे तोडून पण मी तुम्हाला दाखवते, अतिशय मऊ असे झालेले आहेत आणि चवीलाही खूपच अप्रतिम झालेले आहे। तर ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून पहा, आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।